नाव आनंद सुतार. मी आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो, ज्याचं नाव आहे भटकंती महाराष्ट्राची. तर आज आपण एका अशा आगळ्या वेगळ्या ठिकाणाला भेट देणार आहे, जे ठिकाण आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देत आणि आपल्या महाराष्ट्राच्या धार्मिकतेची साक्ष देत अखंडितपणे शतकोनशतके दिमागदारपणे उभे आहे. आणि ते ठिकाण सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरती 4000 फूट उंचीवरती वसलेलं आहे. तर त्या ठिकाणाचं नाव आहे दौलत मंगलगड. आता थोडक्यात सांगायचं झालं तर काही इतिहासाच्या शतकानंतर अचानकपणे नाहीसा नामशेष होत चाललेला किल्ला म्हणून हा दौलत मंगलगड म्हणून ओळखला जातो, जे की पुण्याची सिंहगड पर्वतरांग आहे. त्या पुण्याच्या सह्याद्री पर्वतामधून जे पुण्याचं सिंहगड वसलेला आहे हीच पर्वतरांग पुढे येते आणि दिवे घाटापासून पुढे आल्यानंतर जी भोलेश्वर रांग म्हणून उपरांग म्हणून नावारूपाला येते. या रांगेवरती आपण या किल्ल्याचं दर्शन घेणार आहे. गाडी सुरू केली आणि आम्ही भटकंतीच्या शोधात आजूबाजूचा परिसर निहाळत पुढे निघालो. अतिशय निसर्गरम्य परिसरातून आम्ही पुढे जात होतो. आम्ही पुणे सोलापूर हायवेला पोहोचलो. इतक्यात आम्हाला भुलेश्वरकडे जाणारा रस्ता हा दिसला. त्या रस्त्याने आम्ही प्रस्थान करत आम्हाला पुढे एक घाट लागला. आत्ता मी इथं बसलेलो आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आणि या चॅनेलचं उद्दिष्ट असं आहे की जी ठिकाणे म्हणजे गड असतील, किल्ले असतील, जे आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक साक्ष देतात, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची धार्मिक परंपरा वगैरे अजूनपर्यंत युगानुयुग पुढं दाखवत आहेत की दिमागदार पद्धतीने अखंडितपणे त्याची साक्ष देत उभे आहेत. अशा ठिकाणांना आपण भेट देण्यासाठी त्याच्या मागच्या आख्यायिका, दंतकथा, त्याचबरोबर आपलं ऐतिहासिक असणारा वारसा, त्याबद्दलची माहिती आपण मिळवण्यासाठी हा चॅनल आपण ओपन केलेला आहे. माझी उत्सुकता संपली आणि मी घाटावरती असणाऱ्या माळशिरस गावामध्ये गेलो. तिथे असलेल्या कमानींनी माझं अतिशय सुंदररित्या स्वागत केलं. आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर निहाळत मी पुढे निघालो होतो. इतक्यात मला एक सुंदर असा किल्ल्याचा बुरुज दिसला. अतिशय प्राचीन होता. तिथून पुढे गेल्यानंतर मला एक मोठं शक्तिपीठ पाहायला भेटलं व मी तिथे गेलो आणि मला एक बाबा भेटले, ज्यांनी मला टिळा लावला. हे होतं महादेवाचं मंदिर. तिथून आजूबाजूला असणारी बाजारपेठ निहाळत मी पुढे चाललो. अतिशय सुंदर असं पायऱ्या मार्ग चढत मी पुढे प्रस्थान केले आणि मला पुढे एक घंटा दिसली. त्या घंटेला वाजवण्याचा मी मोह आवरू शकलो नाही. तो कॅमेरामॅनला मागे सोडत मी मंदिराच्या गर्भगृहात कधी प्रवेश केला हे मलाही समजले. आणि पुढे गेल्यानंतर मला एक नंदीची मूर्ती अशी पाहायला मिळाली. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की याचं तोंड महादेवाकडे नसून मान फिरलेली होती. अतिशय या मंदिराचं बांधकाम सुगम्य असं नक्षीकाम पाहून मी थक्क झालो. या मंदिराची माहिती घेणार तेवढ्यात पाऊस चालू झाला. म्हणून जी सह्याद्रीची उपरांग आहे या ठिकाणी आता मी सध्या उभा आहे आणि याच रांगेवरती हा दौलत मंगलगड वसलेला आहे, ज्या किल्ल्यामध्ये आल्यानंतर आम्हाला एक प्राचीन शिवशक्तीपीठ असं सापडलं. ते सापडल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये जाऊन दर्शन वगैरे केलं. अतिशय भक्तिमय वातावरणातून लाखो पर्यटक या ठिकाणी दरवर्षी भेट देतात. मंदिराच्या शांत व भक्तिमय वातावरणात मी मंदिराची माहिती घेऊ लागलो व मंदिराचा आजूबाजूचा परिसर निहाळू लागलो. राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीमध्ये हे मंदिर 12व्या शतकामध्ये बांधलं गेलं आणि अतिशय कोरीव व वास्तुशिल्पकलेचा उत्तम असा नमुना असणारं हे मंदिर आहे. लाखो पर्यटकांचं तसेच लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. इथं श्रावणामध्ये आणि महाशिवरात्रीला अतिशय उत्तमरित्या भक्त येऊन दर्शन करतात व अतिशय गर्दीमय वातावरण इथं. धन्यवाद. मंदिराच्या अवतीभोवती असलेल्या मूर्ती पाहत मी या दौलत मंगल गडाची माहिती घेऊ लागलो. तर आदिलशाही सरदार म्हणून जो मुरार जगदेव यांनी 1636 साली हा किल्ला या ठिकाणी बांधला. मंदिराचं अप्रतिम असं बांधकाम पाहत मी एका अशा पॉइंटला पोहोचलो जिथून निसर्ग विहंगम असं सुंदर दृश्य दाखवत होता. निसर्गाच्या कोंदणात वसलेला हा दौलत मंगलगड व त्यातील हे प्राचीन शिवालय. आता हा किल्ला नामशेष होत आलाय. याचं कारण काय तर या किल्ल्याची परत डागडुजी करण्यात आलेली नाही. हा किल्ला जो वसलेला आहे तो माळशिरस या गावामध्ये वसलेला आहे. म्हणजे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक गाव आहे. यवत आणि जेजुरी या मार्गावरती आपल्याला हा किल्ला बघायला मिळतो. येथील
निसर्ग व भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत मी परत मंदिराकडे प्रस्थान केले आणि या मंदिराची पार्श्वभूमी जाणून घेऊ लागलो. भुलेश्वर हे नाव का पडलं तर प्राचीन काळी म्हणजे भगवान शंकर इथं तपश्चर्याला बसले असताना पार्वतीनं एक असं म्हणजे रूप घेतलं की सुंदर स्त्रीचं आणि त्यांच्यासमोर असं नृत्य वगैरे केलं. त्यावेळेला त्या सुंदर रूपाची शिवाला सुद्धा भुरळ पडली त्या आणि भगवान शिव त्या रूपाला मोहित झाले आणि म्हणून या इथं मोहित झालेल्या शिवाला असं भुलेश्वर म्हणून म्हटलं जातं. काळानंतर आपल्यावरती आक्रमण झाली, परकीय आक्रमण. त्या काळामध्ये औरंगजेब असेल अनेक अशा परकीय सुलतानांनी भारतावरती आक्रमण केले आणि ते कठोर मुघल शासक होते. मग त्यांनी काय केलं, त्यांचा द्वेष होता हिंदू धर्माशी. म्हणजे आपले संस्कृती दाखवून देतात किंवा आपली धार्मिक परंपरा दाखवून देतात त्या मंदिरांनाच त्यांनी शिकार केलं. त्यापैकीच हे एक मंदिर आहे की जे परकीय आक्रमणामध्ये शिकार झालं. आतील जे सुरेख रेखीव काम आहे त्या या ठिकाणी भग्न करण्याचा थोडासा या ठिकाणी प्रयत्न केला. पण कसं म्हणतात ना, 5000 वर्षापूर्वीची जुनी परंपरा संस्कृती ही 100 आणि 200 वर्षाच्या शासन काळामध्ये संपणारी नाही. तर हे या मंदिरांना दाखवून दिलं. अजून पण एक भक्ती आणि इतिहासाचं संयुक्त उदाहरण म्हणून हे मंदिर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अतिशय निसर्ग पर्यटन आणि भक्तिमय वातावरणाचा तसेच ऐतिहासिक संगम असणारं एक तीर्थक्षेत्र म्हणून हे उत्तम उदाहरण आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती इतिहास दिमागदार पद्धतीनं अखंडितपणे दाखवण्याचं काम हे मंदिर करत आहे. या ठिकाणी बघूया आपण रेखीव व दगडी काम पूर्णपणे असं जुन्या काळातील मजबूत प्रकारचे जे काम आहे की हे द्वार बांधताना ते आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतं. पुढे आपण आता जाऊया. साधारणपणे हे त्या किल्ल्याचं मुख्य महाद्वार असावं असा आमचा अंदाज आहे. याकडं आपली संस्कृती म्हणून जर बघितलं तर पुढच्या पिढीला एक संस्कृतीचं दर्शन व्हावं यासाठी आपणच काहीतरी करून या किल्ल्याचं वगैरे संवर्धन करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला आपली संस्कृती इतिहास याबद्दल माहिती मिळेल. पुढं आपल्याला शिवलिंग वगैरे पाहायला मिळतंय, जे की म्हणून आपण आपल्या पायातले चप्पल वगैरे पाठीमागच काढलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं 4 ते 5 असे शिवलिंग आहेत, जे की एक मोठा आहे, 2 छोटे आहेत आणि बाकीचे जे 2 आहेत ते खूपच छोटे आहेत. आणि इथं नंदीची वगैरे मूर्ती आपल्याला बघायला भेटते. त्याचबरोबर पाण्याचं जे टाकी म्हणजे कुंड वगैरे आपण म्हणू शकतो, तर या ठिकाणी असं आपल्याला ते बघायला भेटते. पलीकडेही काहीतरी पाण्याचं वगैरे आहे टाकीसारखं, तर ते पण आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकताय. पर्यटक बघायला येतात. त्याचबरोबर आता पाणी आमदार म्हणजे पूर्वीच्या काळी पण कसं वगैरे किल्ल्यावरती पाण्याची वगैरे व्यवस्था केलेली आपल्याला बघायला भेटते. आपण ते बघून पुढे चाललेलो आहे. आपल्याला पुढं अजून काय बघायला भेटतंय का त्या आशेनं आपण आता पुढे चाललेलो आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुढे आल्यानंतर जो बुरुज आहे म्हणजे तटबंदी वगैरे तर ते पाहायला मिळतंय. थोडंसं कसं झालेलं आहे आता, कदाचित तिथं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ते मंदिर असावं मंगळाई देवीचं,
की जे जानूबाई असं म्हणतात, आणि ज्या मंदिरावरून मला वाटतं की या गडाला मंगलगड असं नाव पडलं असावं. तुम्ही पुढे येऊन बघू शकता, आतमध्ये मंगळाई देवीचं असं मूर्ती वगैरे आहे, जे की गडाच्या बुरुजा शेजारी. आणि आता आपण दर्शन वगैरे घेऊन आता आपण पुढील काय अवशेष पाहायला मिळतात किल्ल्याचे इकडे आपण जाणार आहोत. आता जाताना आपल्याला इथं काही समाधी वगैरे बघायला भेटत आहेत आणि पायरी मार्गाने आपण उतरत आहे. थोडंसं जुन्या काळातील बांधकाम असल्यामुळं आणि पावसाळी वातावरण असल्यामुळं थोडंसं आपल्याला काळजी घेत चालावं लागते. अवशेष या ठिकाणी किल्ल्याचा जो आहे तो पाहायला मिळतोय. आता इथं पावसाळी वातावरण असल्यामुळं आणि चिखल वगैरे असल्यामुळं आपल्याला खाली जाता येत नाही. बरेच दिवस हे पूर्णपणे बंदिस्त असावं, कारण की या ठिकाणी जाण्याचं आपण धाडस करू शकत नाही. थोडंफार इथं धाडस मी करत आहे. कदाचित मला हा एक भुयारी मार्ग असा वाटतं, खूप असा विस्तीर्ण असा आतमध्ये रस्ता असल्यासारखं दिसतंय. तर या ठिकाणी आपण जाऊन बघितलेलं आहे. थोडासा कचरा वगैरे पडल्यामुळे आणि खूप दिवसापासून बंदिस्त असल्यामुळे आणि डोंगर भाग असल्यामुळे कदाचित जंगली प्राणी वगैरे थोडंसं म्हणजे साप वगैरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्णपणे आपण आत गेलेलो नाही, कारण माणसाने धाडस वेडे असावे पण वेडे धाडस नसावे, जे म्हणलंय ना. कुठंतरी त्या शब्दाचा वाक्याचा मान ठेवून आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आत्ता सध्या तुम्ही बघत आहात की पूर्णपणे असं डोंगरावर असणारा हा रस्ता आपण जे आत्ताच्या काळात बांधलेला आहे तो आपण चढत आहे. आणि मगाशीच दर्शन घेतलेलं असल्यामुळं सतत मंदिरामध्ये ये जा आहे लोकांची, सतत इथं घंटा नाद होत असते. सगळ्यात महत्त्वाचं मला या ठिकाणी असं सर्वांना आपला सुचवायचं आहे की आपण कोणताही गड असेल, तीर्थक्षेत्र असेल, या ठिकाणी आपलं पवित्र स्थळ म्हणून आपण या ठिकाणी येतोय, पण त्या ठिकाणी कुठंतरी येऊन न कळतपणे आपण त्या स्थळाचं म्हणजे अपमान केल्यागत करतोय. म्हणजे जसं की आता हा एवढ्या ऐतिहासिक असं पार्श्वभूमी असणाऱ्या किल्ल्यावरती बघा, इथं काही भाविकांनी जे फळांचे कवर वगैरे त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या बॉटल वगैरे टाकलेल्या आहेत. तर हे काही योग्य नाही वाटत आहे. आणि त्यामुळं जेवढं पावित्र्यानं आपण या किल्ल्याकडं आपल्या संस्कृतीकडे बघतोय तेवढं याचं पावित्र्य काही लोकांकडून इथं राखलं जात नाही. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही कुठे पण जाल, पण अशा धार्मिक स्थळावरती जाल किंवा किल्ल्यावरती जाल तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्तन करू नका, एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे. आपण कचरा वगैरे असं कुठेही न फेकता, तर पूर्वीच्या काळी माझा एक अंदाज असा आहे की कदाचित पूर्वीच्या काळी सुद्धा कचऱ्यासाठी अशा कुंड्या केलेल्या असाव्या किंवा जे घोडे वगैरे असतील त्यांना पाणी पिण्यासाठी वगैरे अशी पण दगडाची भांडी वगैरे केलेली असावीत असा माझा अंदाज आहे. पण सध्या तर आता आपण हे जे बनवलेलं आहे पूर्वीच्या काळी त्याचा वापर आपण जर व्यवस्थितपणे जर कचरा वगैरे साठवण्यासाठी जर केला किंवा या ठिकाणी व्यवस्थित आपण एका ठिकाणी डस्टबिनमध्ये वगैरे असं जर कचरा वगैरे आपण कागद असतील काय असतील जर ते टाकलं तर कुठं तर अशा प्रकारे जो अपमान होतोय आपल्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या स्थळांचा किंवा धार्मिक स्थळांचा तर तो होणार नाही आहे. तर सध्या आपण बघितलं या ठिकाणी जुन्या काळी अतिशय चांगल्या पद्धतीचा असा पायरी मार्ग असावा, पण सध्या काय झालेला आहे तो आता नामशेष होत चाललेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक थोडीशी पाऊलवाट असल्यासारखं दिसायला लागते आणि पुढे आल्यानंतर आपल्याला एक दगडी अशा पायऱ्या बघायला मिळतात. माझ्या मते हा जो किल्ल्यावरून आलेला हा जो मार्ग आहे कदाचित हा मुख्य मार्ग असावा जुन्या काळी वापरला जाणारा, कारण इथून आपण खाली बघू शकतोय
की हा पूर्णपणे किल्ल्यावरून उतरण्याचा मार्ग असावा. या ठिकाणी बघू शकतो आपण जुन्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी नवीन पद्धतीनं काही ब्लॉक वगैरे बसवून पायरी मार्ग करण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला आहे. कदाचित हे पूर्णपणे थोडंसं काम व्यवस्थितरित्या करायला हवं होतं. तर आता आपण सध्या गडावरून खाली उतरत आहोत. तुम्ही बघू शकता हिरव्यागार असा हा बुरुज बघा तुम्ही. किती जुना असेल. एक साधारणपणे हा माझ्या मते 400-450 वर्ष हा जुना बुरुज असावा. सध्या भग्न अवस्थेत असल्यामुळं आपण त्याला व्यवस्थितरित्या पाहता येत नाही आपल्याला. पण या अशा ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेणं आणि त्याचं पुढे संवर्धन करणं ही आपली स्वतःची एक जबाबदारी म्हणून प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकानं याकडे थोडंसं लक्ष द्यावं. आणि आता आपण खाली उतरत चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता बाजूने सगळं हिरवागार असा डोंगर आहे. खालील बाजूस आपल्याला दरी बघायला भेटते. आणि हा सर्व परिसर साधारणपणे झुडपांनी वेढलेला आहे. कदाचित हा जो डोंगर परिसर आहे हा दुष्काळी प्रदेशात येत असावा असा माझा एक अंदाज आहे. कारण या ठिकाणी जी सदाहरित प्रकारची वने आहेत तर त्या प्रकारची वने न आढळता या ठिकाणी मला काटेरी सगळी झुडपे वगैरे बघायला मिळतात. हा परिसर साधारणपणे पावसाळी वातावरणात अतिशय स्वर्गासारखा सुंदर असतो. पण कदाचित उन्हाळ्यामध्ये हा परिसर शुष्क टाईप वाळत असावा असा माझा एक अंदाज आहे. नमस्कार मंडळी, मी आनंद सुतार आपलं सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे की ज्याचं नाव आहे भटकंती महाराष्ट्राची AS. की आपण आज या चॅनलमध्ये आपण कसं करतोय की जे आपली ऐतिहासिक स्थळं आहेत त्याचबरोबर आपले धार्मिक स्थळं आहेत. म्हणजे जे आपली ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असणारी आणि धार्मिक आपली पवित्रता दाखवून देणारी स्थळं आहेत. तर अशा स्थळांना आपण या ठिकाणी भेटी देतोय. त्यामागचं कारण, त्यामागच्या दंतकथा, आख्यायिका आणि इतिहास आहे तो जाणून घेण्याचा आणि तुमच्यापर्यंत योग्यरित्या अचूक अशी माहिती पोहोचवण्याचा आपण या ठिकाणी या चॅनल थ्रू प्रयत्न करत आहोत. नमस्कार मंडळी, आता आपण बघितलं की आपण एका ऐतिहासिक अशा किल्ल्याला, ऐतिहासिक वारसा असणाऱ्या किल्ल्याला आपण एक भेट दिलेली आहे. त्याचबरोबर त्या किल्ल्यामध्ये असणारे अवशेष, पूर्वीच्या काळी कशा पद्धतीची जी रचना होती म्हणजे स्थापत्य शैली असेल वगैरे ते आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. त्याचबरोबर इतिहास वगैरे आपण जाणून हा किल्ला वगैरे कधी बांधला आणि अशा पद्धतीनं आपण किल्ल्याचं वगैरे पूर्ण पाहणी केलेली आहे. त्याचबरोबर श्रावण महिना असल्या कारणानं किल्ल्यावरती असणारं एक महादेव मंदिर आहे जे की भुलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. त्या मंदिराला आपण भेट दिलेली आहे. ते एक प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे तिथं वर्षभर म्हणजे लोकांची भाविकांची गर्दी राहते. पण येणाऱ्या भाविकांना माहीत नाही की हे फक्त हे मंदिर नसून आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे हा एक किल्ला आहे. तर आपण अशा पद्धतीने दोन्ही प्रकारे आपण भेटी दिलेल्या आहेत आणि अतिशय उत्तम असा भक्ती आणि इतिहासात ऐतिहासिक संयुक्त संगम मी म्हणेन की अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. म्हणजे कसं होतं की निसर्ग वातावरण जे हिरवगार वनराई आहे किंवा डोंगर रांगा आहेत ते डोंगर रांगांवरून दिसणारा जो विहंगम परिसर, त्याचबरोबर किल्ला आणि मंदिर या तिन्हीचा आपण या ठिकाणी अतिशय पुरेपूर आनंद घेतलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कधी वेळात वेळ काढून आम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे. तुम्ही पण या ठिकाणी येऊन भेट द्या. एक दिवशी ट्रिप म्हणजे अशी खूप सुंदर होऊ शकते. आता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अजून आजूबाजूची गावं बघायला भेटू शकतात की आता इथं बघू शकता या बोर्डवरती आपण की जेजुरी वगैरे या ठिकाणी दाखवलेलं आहे, सासवड वगैरे या ठिकाणी दाखवलं आहे. त्याचबरोबर पुणे सोलापूर रोड जो की येण्याचा मार्ग आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि हे कोणत्या मोठ्या गावाशेजारी ठिकाण आहे तर येवत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. अजून या पुरंदर तालुक्याच्या पंचक्रोशीतली जे आता ठिकाणं आहेत या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊ शकता एक्स्ट्रा म्हणून. त्याचबरोबर आता कसं झालेलं आहे इथं गडावरती आल्यानंतर जे मागाशी सांगितलं की बाबा आपल्यामुळं या किल्ल्याची कुठंतरी पवित्रता किंवा इतिहासाचा अपमान होईल असं कुठं वागणूक करू नका, जेणेकरून किल्ल्यावरती कचरा टाकला असेल किंवा काय असेल. त्याचबरोबर धार्मिक स्थळाची पवित्रता या गोष्टीमुळे जाते. तर असं कुठंतरी वर्तन करू नका. जर आलाय तर पूर्णपणे या निसर्गाचा आनंद घ्या.
भक्तिशक्तीचा संगम असणाऱ्या शक्तिपीठाला तुम्ही भेट द्या. त्याचबरोबर इतिहासाची साक्ष असणारा जो शिलेदार दौलत मंगलगड आहे याला पण कुठेतरी भेट द्या. आणि कुठेतरी आपण लोकांनीच त्या अशा भग्न होत चाललेल्या किल्ल्यांकडे म्हणजे आपल्या जी ऐतिहासिक वारसा असणाऱ्या संस्कृतीकडे आपण लक्ष घालून कुठंतरी याचं संवर्धन केलं पाहिजे. तरच आपल्या पुढच्या पिढीला आपण अतिशय चांगल्यारीत्या सांगू शकतो की बाबा हा आपला इतिहास आहे वगैरे. तर आता कसं झालेलं आहे, एकंदरीत पूर्णपणे आम्ही तुम्हाला सगळा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.